बघा, गणित दिलेलं आहे एका चौरसाची परिमिती 24 आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? भरपूर विद्यार्थ्यांना ना बेसिक गोष्टीच माहिती नसतात. त्याच्यामुळे काय करतात, ते फॉर्म्युल्याचा पर्याय शोधतात आणि फॉर्म्युले कसे असतात, माणूस नेहमी विसरून जातो. आता मी तुम्हाला भन्नाट कन्सेप्ट सांगतो. मैं नहीं बताऊंगा, नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का। बघा, चौरसाची परिमिती. पहिले तर परिमिती म्हणजे काय आणि चौरस म्हणजे काय, ह्या गोष्टी समजून घेऊ. चौरस म्हणजे काय, ज्याच्या चारही बाजू समान आहे. बघा, चौरस आणि चौकोनमध्ये फरक आहे. चौकोन हा कसा असतो, कसाही असू शकतो, ज्याच्या चारही बाजू समान असू शकतात किंवा नसू शकतात. ही 4, 5, 4, 4 ही जर मी असं लिहिलं तर हा चौकोन होईल, हा चौकोन होईल. पण मी सगळ्या बाजू 4, 4, 4, 4 अशा लिहिल्या तर हा काय होईल, चौकोन पण चौरस होईल. ठीक आहे. पण हा कसा चौकोन होईल, तर हा चौरस होईल. ठीक आहे. तर चौरस आणि चौकोनमधला फरक कळाला. आता परिमिती काय, चौकोन किंवा चौरस कोणतीही असू द्या, कुठलीही आकृती असू द्या, ही जी लांबी आहे, समजा इथून एवढी लांबी, ही लांबी, ही लांबी आणि ही लांबी, यांची ज्यावेळेस तुम्ही बेरीज कराल, ही तुमची काय असते, परिमिती असते. ही काय असते, तुमची परिमिती असते. म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही, ह्या इथून लांबी मोजायला सुरुवात केली किंवा तार एखादी जर हे केली, तर ही जेवढं काही भरणार आहे, ही काय असणार आहे, तुमची परिमिती. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पेरीमीटर असे म्हणतात. ठीक आहे, पेरीमीटर म्हणतात. तर चौरसाच्या संदर्भात आपण काय म्हणतो, की याच्या सगळ्या बाजू 4 ए मांडल्या तर चौरसाची परिमिती आपण म्हणतो 4 ए. पण 4 ए कशाला म्हणायचं, तुम्ही बेरीज करा. 1 ए अधिक 1 ए, 2, 3, 4, 4 ए झालं, लक्षात राहील. ठीक आहे, 4 ए म्हणजे 4 ए हे काय असणार आहे, तुमची चौरसाची परिमिती असणार आहे. ती किती दिली आहे गणितामध्ये, 24 दिलेली आहे. मग ए बरोबर 24/4 किती येईल, 6. म्हणजे तुम्हाला काय भेटलं, चौरसाची बाजू भेटली किती, तर 6, 6, 6, 6. बरं, आता तुम्हाला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ. मग परिमिती कळालं की बाहेरची बाजू म्हणजे फक्त लेंथ, काय म्हणता येईल याला, फक्त लांबी बाहेरची. तर क्षेत्रफळ काय असतं, आतील जे क्षेत्र व्यापलं आहे त्याने, एवढ्या बाजूने जेवढं क्षेत्र व्यापलेलं आहे त्याला क्षेत्रफळ म्हणतात. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. चौरसाच्या केसमध्ये हा ए वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग असतो. तर ए किती आहे आपला, तर 6 आहे, म्हणजे बाजू आहे 6, तर 6चा वर्ग. तुमचं क्षेत्रफळ किती येणार आहे, 36. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. तर आपण कमीत कमी फॉर्म्युले लक्षात ठेवून, कमीत कमी फॉर्म्युले रट्टा मारून जास्तीत जास्त कन्सेप्ट समजून घेतल्या तर तुम्ही कधीच आयुष्यामध्ये परत एखादं गणित चुकवणार नाही किंवा फॉर्म्युले विसरणार नाही. जर तुमचे गणिताचे कोणतेही प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करतो. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.